ओके, लेट अस स्टार्ट विथ थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. बघा, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरचा जो पहिला पार्ट आपण त्याला म्हणूयात, कारण दिस इज व्हेरी ह्यूज चॅप्टर. खरं तर हा चॅप्टर KTG आणि थर्मोडायनामिक्ससाठी खूप युजफुल आहे. तर बघा, आपण त्याला सुरुवात करूयात. या पर्टिक्युलर ह्या सेशनमध्ये आपण विचार करूयात हाऊ विच इज द टेम्परेचर, हाऊ इट इज मेजर्ड अँड एंड ऑफ विथ द थर्मल एक्सपान्शन. तर वन बाय वन अगदी सिस्टमॅटिकली बघूयात आणि तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही त्याला नोट करू शकता. टेम्परेचर. So temperature is a degree of hotness, or we can call it coldness. Temperature is a measure of average kinetic energy. बघा, आता एक नॉर्मल सेंटेन्स आहे, त्याला आपण असा विचार करूया. टेम्परेचरला कसं डिफाईन करता येते. टेम्परेचर यू कॅन डिफाईन इन 2-3 वेज, बट हिअर आर 2 वेज. लक्षात ठेवा, टेम्परेचर इज अ डिग्री ऑफ हॉटनेस अँड कोल्डनेस. सोप्या भाषेत काय, टेम्परेचर काय सांगते आपल्याला की एखादा एलिमेंट हॉट आहे का कोल्ड आहे. म्हणजे आपण एखादी वस्तू गरम लागते, एखादी वस्तू आपल्याला थंड लागते, तर ही जी डिग्री ऑफ हॉटनेस कोल्डनेस आहे त्याला आपण टेम्परेचर म्हणतो. सेकंड थिंग, इट इज ऑलवेज अ मेजर ऑफ ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. हे बघा, एक सीन समोर ठेवा. वेनेवर समजा आपल्याकडे एक वेसल आहे, त्याच्यामध्ये गॅस आहे आणि तुम्ही त्याला हीट सप्लाय केलाय. हीट सप्लाय केल्या काय होतं, मॉलिक्युल्स व्हायब्रेट व्हायला सुरू होतात. मॉलिक्युल्स फास्ट व्हायब्रेट सुरू होतात. म्हणजे ॲक्च्युली त्यांचं काय वाढतं, वेलॉसिटी वाढते. आणि वेलॉसिटी वाढते म्हणजे तुझी काय वाढते, कायनेटिक एनर्जी वाढते. आणि कायनेटिक एनर्जी वाढते म्हणजेच इट इज नथिंग बट मेजर ऑफ कायनेटिक एनर्जी. आपण पुढे बघणार आहोत त्याला. बघा, बिफोर गोइंग टू नेक्स्ट पार्ट यू मस्ट नो अबाउट दिस. सिस्टीम सराउंडिंग बाउंड्री म्हणजे काय असतं. द सबस्टन्स आर ग्रुप ऑफ सबस्टन्स अंडर थर्मोडायनामिक कन्सिडरेशन इज कॉल्ड सिस्टीम. त्याच्या अराउंड जे एनोलप आहे त्याला आपण बाउंड्री म्हणतो. आणि एव्हरीथिंग आउटसाइड बाउंड्री इज कॉल्ड सराउंडिंग. कसं, आता हे बघा, लँग्वेजेस वेगळे असतात, पण त्याला जनरल समजून घ्यायला खूप सोपं असतं. तर आपण समजा विचार करा, अभ्यास करतोय आपण. अभ्यास करताना आपण ज्या पानावरती कॉन्सन्ट्रेट करतो ते पान म्हणजे सिस्टीम. त्या पानाची जी बाउंड्री आहे दॅट इज बाउंड्री. आणि त्याच्या बाहेर जे काही उरतंय दॅट इज कॉल्ड सराउंडिंग. दुसरा एक्झाम्पल, समजा प्रेशर कुकर आहे आपला घरचा कुकर. त्यामध्ये आपण काय ते शिजवायला ठेवलंय. तर बघा, मध्ये जी वस्तू आहे ती सगळी सिस्टीम आहे. त्याच्या बाजूला कुकरची जी बाउंड्री आहे ती बाउंड्री आहे. मग ती रिअल पण असू शकते, कधी कधी व्हर्च्युअल पण असू शकते. त्याच्या बाहेर काय, सराउंडिंग. मग आता तुम्ही बघा, विचार करा, तुम्ही हीट करताय कुकरला म्हणजे तुम्ही सराउंडिंग कडनं सिस्टीमला हीट सप्लाय करताय. सो दॅट इज ऍक्च्युअली कॉल्ड सिस्टीम इन ऑल. आता बघा, याचे 3 प्रकार असतात. ओपन, क्लोज अँड आयसोलेटेड. 3 टाइप्स ऑफ दॅट म्हणता येईल आपल्याला. ओपन, क्लोज अँड आयसोलेटेड. तर एक्झाम्पल लक्षात ठेवा की याच्यामध्ये आपण टाईप कशावर केले, टाईप याच्यावर केले की याच्यात कुठली गोष्ट एक्सचेंज होते. म्हणजे कोणती गोष्ट एक्सचेंज होती, म्हणजे सोपं सांगतो, हीट किंवा मास. हीट एक्सचेंज होते का, येस ऑर नो. मास एक्सचेंज होते का, येस ऑर नो. मास कमी होते का, सराउंडिंग सोबत इंटरॅक्ट करतं का, येस ऑर नो. याच्यावरती आपण टाईप बनवले. तर टाईप असा आहे, ओपन टाईपमध्ये काय होतं. हे बघा, ओपन टाईपचं एक्झाम्पल तुमच्यासमोर 2 दिसत आहेत. पहिला एक्झाम्पल हा सिम्पल एक्झाम्पल. इथं तुम्हाला एक भांडं दिसतंय, त्यात एक पाणी तापवायला ठेवलंय आपण, आणि बघा खालून हीट सप्लाय दिसते. म्हणजे या केसमध्ये हीट पण एक्सचेंज व्हायला लागली, सराउंडिंग सोबत होते. आणि इवन दो मास, तुम्ही म्हणाल सर मास कसं एक्सचेंज होते. मास म्हणजे काय, स्टीम. वॉटरचं काय होणार आहे, स्टीम होणार आहे. कमी होणार आहे का नाही, येस. त्यामुळे आपण म्हणतो इथे की हीट पण एक्सचेंज होते आणि मास पण एक्सचेंज होते. त्यामुळे हे एक्झाम्पल कशाचं आहे, ओपन सिस्टीमचं. किंवा आपल्या घरचा कुकर, त्या कुकरमधनं जर समजा असा आवाज येताना हे जे स्टीम बाहेर येतो, विसल होताना, शिटी होताना आपण म्हणतो त्याला, यावेळेस ती ओपन सिस्टीम असते. आणि असं होत नसेल तर ती पुढची सिस्टीम आहे. म्हणजे कन्क्लुजन काय, ओपन सिस्टीममध्ये हीट आणि मास दोन्ही पण एक्सचेंज होतील, तर त्याला आपण ओपन सिस्टीम म्हणतो. त्याच्यानंतर क्लोज सिस्टीम बघा. एक्झाम्पल बघा इकडे, दिस इज सील सिलेंडर. आता या सील सिलेंडरमध्ये काय व्हायला लागलंय, तुम्ही हीट सप्लाय करताय पण यातला मास कमी नाही होत आहे. किंवा त्या कुकरमध्ये बघा, इथे मध्ये बघा, मधलं काहीच चेंज होत नाही, मास कमी जास्त होत नाही, पण हीट जाते मध्ये, जाते की नाही हीटमध्ये, ह्या बॉटमपासून हीट जातेच ना. सो इथं हीट एक्सचेंज होते पण मास होत नाही. एनर्जी क्रॉसेस, मास डज नॉट. ओपन मध्ये काय म्हणलं होतं बघा, मास प्लस एनर्जी बोथ क्रॉसेस. आणि अशी एक केस बनवली आपण ज्यामध्ये नायदर मास नॉर एनर्जी क्रॉसेस. आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे आपलं थर्मास. पण एक लक्षात ठेवा, ही सिस्टीम म्हणजे खूप वेळासाठी नसते. म्हणजे थर्मासमधला चहा पण 2 दिवसांनी थंड होऊन जातो. त्यामुळे त्याला परमनंटली आयसोलेटेड सिस्टीम नाही म्हणतात. पण काही वेळासाठी नक्कीच आयसोलेटेड सिस्टीम असते. त्यामुळं मास और एनर्जी कुठलाही क्रॉस होत नाही. ना ह्याच्यातला चहा कमी होतो आपण जर झाकण नाही काढलं तर,
आणि ना ह्याच्यातलं टेम्परेचर कमी होतं. सो एनर्जी नायदर दिस. म्हणजे कन्क्लूडली काय आलं बघा, सिस्टीम ओपन टाईपमध्ये मास ट्रान्सफर आहे का? येस. एनर्जी ट्रान्सफर काय? येस. एक्झाम्पल पाहून घ्या, कुकर विथ स्टीम. क्लोज मध्ये काय होतं? नो. मास ट्रान्सफर होतं का? नो. एनर्जी ट्रान्सफर होते? येस. अँड स्टील कुकर. आणि आयसोट बघा, दोन्ही पण ट्रान्सफर नाही होत, त्याला म्हणायचं थर्मस फ्लास्क. तर आपल्याला बिफोर गोइंग टू नेक्स्ट पार्ट हे आपल्याला क्लिअर पाहिजे. ओके, दिस इज नथिंग बट रिव्हिजन. आता बघा, आपण आलोय टेम्परेचर वर्सेस हीट मध्ये. हे बघा, टेम्परेचर एक फंडामेंटल क्वांटिटी आहे. तुम्ही लिस्ट बघू शकताय. या फंडामेंटल क्वांटिटीमध्ये बघा इथे, आता हा नंबर 4th असेल 5th असेल, दॅट इज ओके. बट या 7 पैकी एक आहे, तो म्हणजे टेम्परेचर. तो युनिट दिसतं केल्विन. सो इट इज अ 4th. दिस इज नथिंग बट फंडामेंटल क्वांटिटी. हे तुम्हाला मला सांगायचंय. टेम्परेचर इज अ मेजर ऑफ ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. थोडंसं आपण डेप्थ मध्ये विचार करू. बिईंग ॲज अ थर्मल स्टुडंट किंवा थर्मल आपल्याला लागते म्हणून आपण विचार करू ह्याच्यावर. टेम्परेचर इज अ मेजर ऑफ ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. हे बघा, आता तुम्ही इथं छोटंसं बघा, हे सिम्युलेशन काय होतंय. इथं जेव्हा खालून जेव्हा हीट सप्लाय होते, आता इथे हीट सप्लाय नाही दाखवलंय, पण टेम्परेचर बघा कसा रेज होत चाललाय. तर तशी ह्या मॉलिक्यूलची मुवमेंट अशी फास्ट होत चालली की नाही बघा. तुम्हाला बघण्यासाठी मी पुन्हा रिव्हर्स पण घेतलंय त्याला. बघा आता 90 पासून बघा 90% मुवमेंट बघा किती फास्ट मुवमेंट आहे. त्यानंतर बघा आता खाली टेम्परेचर आलं काय होतं, 80. बघा मुवमेंट थोडी कमी, बघा थोडी कमी, 70ला अजून कमी, बघा 60ला अजून कमी, 50ला अजून कमी, बघा इथे 640 कमी. व्हॉट दिस इंडिकेट्स? तर हे इंडिकेट करतंय की तुम्ही जेव्हा हीट सप्लाय करता तेव्हा मॉलिक्युलरची एनर्जी वाढते, म्हणजे वेलॉसिटी वाढते. म्हणजेच गॅसमध्ये तर कायनेटिक एनर्जी. तुम्हाला मी बऱ्याच गोष्टी एकदा सांगू शकतो, पण मी तुम्हाला स्पेसिफिक ठेवतोय. सो जेव्हा जेव्हा तुम्ही हीट सप्लाय करता, मॉलिक्युल्स व्हायब्रेट व्हायला सुरू होतील. म्हणजे त्यांची कायनेटिक एनर्जी वाढेल, आणि कायनेटिक एनर्जी वाढली म्हणजे त्याचा अर्थ त्याचं टेम्परेचर वाढलंय. म्हणून म्हणतो आपण टेम्परेचर इज अ मेजर ऑफ कायनेटिक एनर्जी. दिस सेंटेन्स जस्ट रीड. टेम्परेचर डज नॉट डिपेंड हाऊ पार्टिकल्स आर अरेंज्ड. इट डिपेंड्स ऑन हाऊ फास्ट दे मूव्ह. एवढंच लक्षात ठेवा. टेम्परेचर हे तुम्हाला अरेंजमेंट सांगत नाही, फक्त सांगते की हाऊ फास्ट दे आर मुव्हिंग. ओके, सो एव्हरी सबस्टन्स इज मेड ऑफ स्मॉल पार्टिकल्स, ॲटम मॉलिक्युल्स, एअर गॅस मॉलिक्यूल, वॉटर H2 मॉलिक्यूल, आयरन ॲटम्स अरेंज इन लॅटिस. हे सगळं तुम्ही नंतर वाचू शकता. सो दिस इज नाव टेम्परेचर इज अ मेजर ऑफ ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल. बघा आता इथे तुम्हाला बघता येईल की यांच्या मॉलिक्यूलची जी मोशन आहे ती कशी होती. मॉलिक्यूलची मोशन म्हणजे काय, सॉलिड मध्ये नेमकं काय होतंय, लिक्विड मध्ये नेमकं काय होतंय, आणि गॅसमध्ये नेमकं काय होतंय, हे जरा नीट बघायचं आपल्याला. तर बघा इथे तिन्ही कम्पेअर करा. आपण हे सुरू आहे म्हणून बघा. सॉलिड मध्ये काय म्हटले, पार्टिकल व्हायब्रेट अबाउट फिक्स पोझिशन्स, मोशन व्हायब्रेट्स ओनली. लिक्विड मध्ये पार्टिकल व्हायब्रेट प्लस साइड प्लास्ट इच अदर. पण गॅसमध्ये काय, पार्टिकल्स मूव्ह फ्रीली इन ऑल डायरेक्शन्स. तर हे तुम्ही इथं व्हेरीफाय करा. बघा गॅसमध्ये पार्टिकल्स मूव्ह फ्रीली इन ऑल डायरेक्शन. आता हा सॉलिड आहे बघा. पार्टिकल्स व्हायब्रेट अबाउट फिक्स पोझिशन्स, व्हायब्रेशन ओनली, कोणी जागा सोडत नाहीये, जस्ट व्हायब्रेट होत आहेत. लिक्विड मध्ये काय होतं बघा, लिक्विड मध्ये व्हायब्रेट होतंय आणि थोडीशी मुवमेंट पण होत आहेत. बघा व्हायब्रेट होतंय आणि मुवमेंट पण होतात, बघा इथे दिसतंय तुम्हाला. आणि गॅसमध्ये मात्र एक्झॅक्टली काय होणार आहे, यू कॅन ऑब्झर्व देअर. हे बघा गॅसचं मॉलिक्युलचं खूप फास्ट मोशन आहे. सो हा फरक आपल्याला इथे शिकताना लक्षात पाहिजे की लिक्विडमध्ये नेमकं काय होतं, गॅसमध्ये नेमकं काय होतं, आणि सॉलिडमध्ये नेमकं कसं होतं. आता हे तुम्हाला सगळ्यात शेवटचं दिसतंय गॅसचं, हे असं होणार आहे. दिस इज ओके. नाव बरं, याच्यात क्वेश्चन रेज केलाय मी, वाय ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. तर एकच वाक्यात लक्षात ठेवा, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी का बरं आहे, तर गॅस मॉलिक्यूलमध्ये जेवढे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्या सगळ्यांची वेलॉसिटी सेम नसते. आय रिपीट, सगळ्यांची स्पीड किंवा वेलॉसिटी सेम नसते. त्यामुळे आपल्याला ॲव्हरेज काढावं लागते. काही पार्टिकल काही मॉलिक्यूल स्लो असतील, काही पार्टिकल फास्ट असतील, काही फारच रेस्टमध्ये असतील, काही फारच मोशनमध्ये असतील. त्यामुळं याच्यामध्ये ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी वापरतो आपण. सो हीटिंग, इथं बघा हीटिंग म्हणजेच ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी इन्क्रीज. हीटिंग केल्यानंतर ॲव्हरेज कायनेटिक इन्क्रीज, आणि म्हणून टेम्परेचर इन्क्रीज. हे लक्षात ठेवा. टेम्परेचरचा टोटल एनर्जी सोबत काही संबंध नाही आहे. टेम्परेचर डिपेंड्स अपॉन ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी, नॉट ऑन टोटल एनर्जी. रिमेंबर दिस. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. सो दिस मेक्स टेम्परेचर अ डायरेक्ट मेजर ऑफ कायनेटिक एनर्जी. तर हे सगळं जे आहे ना, हे सगळं जे आपण डिस्कस केलं हे अबाउट टेम्परेचर. आता पुढचा जो पार्ट आहे तो आपला जो इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे हाऊ टेम्परेचर इज मेजर्ड. टेम्परेचर मेजर कसं करायचं. टेम्परेचर मेजर करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले एक लॉ शिकावा लागतो.
त्या लॉचं नाव आहे झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आणि तो लॉ कशासाठी बनवतो आपण? थर्मल इक्विलिब्रियमसाठी बनवतो. लक्षात ठेवा, थर्मल इक्विलिब्रियम. आता बघा, दोन वॉल आहेत. मी तुम्हाला थोडंसं वॉल बद्दल एका वाक्यात सांगतो. आयडियाबॅटिक वॉल म्हणजे काय? आयडियाबॅटिक वॉल म्हणजे अशी वॉल जी हीट एक्सचेंज करू देत नाही, म्हणजे इन्सुलेटेड वॉल. डायाथर्मिक वॉल म्हणजे काय? हीट अलाउड करते, म्हणजे ज्याच्यातनं हीट ट्रान्सफर होऊ शकतं त्याला म्हणायचं डायथर्मिक वॉल. ज्याच्यातनं हीट ट्रान्सफर होऊ शकत नाही त्याला म्हणायचं आयडियाबॅटिक वॉल. हे लक्षात ठेवा. सो वेन नो हीट फ्लोज बिटवीन द टू बॉडीज इन कॉन्टॅक्ट, दे आर ॲट द सेम टेम्परेचर, आणि त्याला आपण नाव दिलंय इट इज अंडर थर्मल इक्विलिब्रियम. इट इज अंडर थर्मल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय असते? टेम्परेचर सेम. आता चहा आपण ठेवलाय ओपन एरियात, चहा ठेवलाय, टेबलवर ठेवलाय. थोड्या वेळानं काय होईल? हीट ट्रान्सफर होईल चहाकडनं बाजूच्या एन्व्हायरमेंटमध्ये, पण एका वेळानंतर चहाचं टेम्परेचर, रूमचं टेम्परेचर सगळं एक होईल, आणि त्याला आपण म्हणतो थर्मल इक्विलिब्रियम. आता यावरती आपण एक लॉ आहे थर्मोडायनॅमिक्समध्ये, अँड दॅट लॉ इज नोन ॲज झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय म्हणते बघा? इफ टू थिंग्स आर ॲट द सेम टेम्परेचर, थर्ड थिंग विथ द थर्ड थिंग, देन ऑल थ्री आर ॲट द सेम टेम्परेचर. आता बघा, हे असं कळणं अवघड आहे. मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो. बघा, झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स कुणासाठी हा बनवला आपण? हे बनवलं आपण थर्मल इक्विलिब्रियमला. एक सिंपल गोष्ट बघा, समजा माझ्याकडे एक सिस्टीम आहे ए, हा ए सिस्टीम आहे, आणि याच्या बाजूला माझ्याकडे एक बी सिस्टीम आहे. ठीक आहे. आणि सुरुवातीला आपण काय केलंय, याच्यामध्ये आपण एक ॲडियाबॅटिक वॉल लावलाय. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलंय की ॲडियाबॅटिक वॉल म्हणजे असतं काय, की ज्यामध्ये हीट ट्रान्सफर होणार नाही, ज्यामध्ये हीट ट्रान्सफर होत नाही, असा ॲडियाबॅटिक वॉल आहे. नंतर काय केलं आपण, असा त्याच्या बाजूला पण ॲडियाबॅटिक वॉलच आपण लावलाय, इवन दो इथं पण टोच लावलाय. ॲडियाबॅटिक वॉलचं जनरल सिम्बॉल हेच असतं, असं आपण जे हॅश करतो. आता थोडा आपण बदल काय केला, आपण बदल हा केलाय. आता नीट आहे का? हे बदल काय केलाय? बदल हा केला आपण की इथं आपण एक अशी वॉल लावली जी की डायाथर्मिक आहे, ज्याच्याने हीट ट्रान्सफर होते अशी वॉल लावली आपण तिथे, आणि याच्यावरती आपण एक सिस्टीम सी घेतली आहे. तर आता एक विचार करा, एक साधा विचार करा. समजा TA ग्रेटर दॅन TC आहे. एक सिच्युएशन इमॅजिन करा की सिस्टीम एचं टेम्परेचर सी पेक्षा जास्त आहे, तर हीट फ्लो फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. बरोबर आहे? हीट ऑलवेज फ्लो फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. म्हणून ए कडनं C ला हीट गेला. त्याच्यानंतर B टू C पण हीट बघा अशीच जाणार आहे. समजा तुम्ही असं इमॅजिन केलं की TB इक्वल टू TC. आत्ताच आपण काय शिकलो की या दोघांमध्ये हीट इंटरॅक्शन होईल, पण कुठपर्यंत होईल? जोपर्यंत ए आणि सीचं टेम्परेचर सेम येणार नाही तोपर्यंत. म्हणजे आता ए आणि सीचं टेम्परेचर सेम आलं, बी आणि सीचं टेम्परेचर सेम आलं. आता मी काय करणार आहे, या वॉलला मी आता असं करून टाकणार आहे डायाथर्मिक, आणि आपण बघायचं काय होतंय. तर आपल्याला सरप्राइझिंगली असा रिझल्ट मिळतो, TA इक्वल टू TB मिळतो. म्हणजे विचार करा, मी पुन्हा सांगतो, पहिले आपण ए बी मध्ये एक ॲडियाबॅटिक वॉल लावली होती, दोघांमध्ये हीट ट्रान्सफर नव्हतं होत, त्यामुळे दोघे इक्विलिब्रियम मध्ये होते आपापल्या स्टेजमध्ये. नंतर आपण एक डायथर्मिक वॉल लावली, वरती एक सिस्टीम सी ठेवली. समजा टेम्परेचर TA ग्रेटर दॅन TC असेल, हीट ट्रान्सफर फ्रॉम A टू C होईल, हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर त्यामुळं, आणि B टू C पण होईल. पण ही गोष्ट कुठपर्यंत होणार आहे? तर हे जे आहे B टू C होणार आहे ते कुठपर्यंत होणार आहे? जोपर्यंत ह्या A आणि C चं टेम्परेचर सेम येणार नाही. एका पॉइंटला B आणि C चं टेम्परेचर सेम आलं म्हणजे आपण म्हणतो की ते थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आले. याचा अर्थ TA इक्वल टू TC असं म्हणता येईल तुम्हाला. हे बघा, TA इक्वल टू TC, TB इक्वल टू TC, तर मी म्हणतोय ऑटोमॅटिकली TA इक्वल टू TB येतं, आणि ह्यालाच म्हणतो आपण झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. अगदी सोप्या भाषेत, A आणि C जर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतील, B आणि C जर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतील, तर A and B automatically become thermal equilibrium, and that law is known as zeroth law of thermodynamics. आणि हा आपण का शिकतोय? बिकॉज दिस इज अ बेस फॉर टेम्परेचर मेजरमेंट. हाच बेस आहे. सिस्टीम A is in thermal equilibrium with system C, and system B is in thermal equilibrium with the system C. A and B are automatically in thermal equilibrium with each other. So you have to remember this law for the purpose of thermal temperature measurement. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल आहे, तुम्ही म्हणू शकता, जसं याला एक्झाम्पल देतोय, ए ट्रस्ट जर एचा ए आणि C मित्र असतील, बी आणि C मित्र असतील, तर A आणि B आपोआप मित्र होतात. थिंक ऑन दिस. ए आणि C मित्र असतील, विचार करा तुमचा, बी आणि C मित्र असतील, तर आपोआप ए आणि बी मित्र होतात, असा हा लॉ आहे. ओके. ट्रस्ट इज थर्मल इक्विलिब्रियम, ट्रस्ट लेवल इज टेम्परेचर, असं म्हणता येईल. सो दिस इज कॉल्ड झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स.
ओके, सो थर्मल इक्विलिब्रियम इज बेसिस ऑफ मेजरमेंट ऑफ टेम्परेचर युझिंग मर्क्युरी थर्मोमीटर. मर्क्युरी थर्मोमीटर मध्ये म्हणजे आपण आता जेव्हा थर्मोमीटर असं टेम्परेचर मोजतो तेव्हा थोडा विचार करा, तुमची बॉडी याच्यामधलं लिक्विड आणि थर्मोमीटरचं वॉल हे सगळे एका टेम्परेचरला आल्यानंतरच तुम्हाला रिडिंग मिळते. आय रिपीट, तुमची बॉडी, आपण थर्मोमीटर मेजर कसं करतो, एक तर इथे ठेवतो आपण आणि त्याला मेजर करतो, बरोबर आहे. तर तुमची बॉडीचं टेम्परेचर आणि ह्याच्या थर्मोमीटरच्या वॉलचं टेम्परेचर आणि मधल्या लिक्विड मर्क्युरीचं टेम्परेचर सेम आल्यावरच तुमची रिडिंग स्थिर होते आणि तेव्हा आपण मोजतो 98 फॉरनाईट अँड ऑल. सो दॅट इज अ मेन प्रिन्सिपल बिहाइंड थर्मल इक्विलिब्रियम. नाव हाऊ इट कॅन मेजर्ड. आता बघा, आपण आपला जो पुढचा पार्ट आहे तो आपण हे डिस्कस करणार आहोत की टेम्परेचरला कसं मेजर करता येतं. तर ऍक्च्युली तर 2 मेथड आहेत, पण आता पहिली मेथड आपण शिकणार आहोत ज्या मेथडचं नाव आहे टू स्टँडर्ड फिक्स पॉइंट मेथड किंवा फिक्स पॉइंट ऑफ टेम्परेचर. आता काय केलं आपण, नेचरमध्ये आपण जेव्हा वॉटरशी डील करतो तेव्हा आपल्याला 2 जवळपास फिक्स पॉइंट मिळालेत. फिक्स पॉइंट म्हणजे काय, आईस पॉइंट अँड स्टीम पॉइंट. आता तुम्हाला एवढं सगळ्यांना माहिती आहे, आईस पॉइंट किती डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री सेल्सिअस. स्टीम पॉइंट किती डिग्री सेल्सिअस सांगा बरं, 100 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, म्हणजे आईस पॉइंट काय असलं पाहिजे, द टेम्परेचर ॲट विच आईस मेल्ट्स, एव्हरीवन नोज 0 डिग्री सेल्सिअस. water when it becomes a vapor or steam, that is 100 डिग्री सेल्सिअस. तर आपण ह्यांना मानलंय 0 अँड हायएस्ट लेवल. जसं आपण स्केलमध्ये एखादी स्केल असेल ना, अशी स्केल असते आपल्या घरी, आपली फुटपट्टी म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये एका बाजूला 0, एका बाजूला 15 किंवा 30. तर 0 to 30 तुमची बाउंड्री झाली की नाही, 0 स्टार्टिंग पॉईंट, 30 काय एंड पॉईंट. तसं इथं काय 0 डिग्री सेल्सिअस, 100 डिग्री सेल्सिअस, ही आपली स्केल बनवली आपण. तर आता तुम्हाला इथं दिसतंय 3 आणि एव्हरीवन नोज अबाउट देर आर 3 स्केल्स. वन इज अ सेल्सिअस स्केल, अदर इज बघा फॉरनाईट स्केल अँड थर्ड वन दिसतंय तुम्हाला केल्विन स्केल. तर सेल्सिअस स्केलमध्ये बघा, आईस पॉईंट 0 डिग्री सेल्सिअस आहे, स्टीम पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस आहे. फॉरनाईट स्केलमध्ये आईस पॉईंट बघा हा असतो 32 फॉरनाईट म्हणतो आपण त्याला, आणि स्टीम पॉईंट असतो 212 फॉरनाईट. केल्विनमध्ये हा असतो 0, हा असतो पुढचा 370.15. हे बघा 3 लक्षात ठेवा, आईस पॉईंट 0, स्टीम पॉईंट 100, फॉरनाईट स्केलमध्ये आईस पॉईंट 32, स्टीम पॉईंट 212, आणि त्याच्यातले डिफरन्स पण मी खाली लिहित बघा, हे समजून घ्या, याला फॅमिलियर होऊन घ्या. 100 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड, म्हणजे माझी स्केल आता इथं 0 आहे, इकडे 100 आहे, तर किती मध्ये डिवाइड करणार मी, 100 मध्ये. म्हणजे 1 डिग्री सेल्सिअस किती दाखवणार, समजा इथलं 1 रिडिंग आहे, इथली कुठली तर 1, 2 लिहिले, 1 म्हणजे काय 1 डिग्री सेल्सिअस, असं आपलं डिवाइड करता येतं. तसं आपण याचे 180 इक्वल पार्ट करू शकतो, किंवा कावर याचा डिफरन्स 180 म्हणून, याचा डिफरन्स 100 आहे म्हणून 100 डिव्हिजन करू शकतो आपण. सो दिस इज हाऊ वी कॅन डिवाइड स्केल. या फिगरला बघून घ्या, कळेल तुम्हाला. आईस पॉईंट, स्टीम पॉईंट, आईस पॉईंट, स्टीम पॉईंट, आईस पॉईंट, स्टीम पॉईंट, असं आपण बनवू शकतो ह्याच्यात. ओके, सो दिस इज. आता काय केलंय, आता आपल्याला याचा उपयोग काय. ठीक आहे, स्केल कळली आपल्याला, 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 32 फॉरनाईट हे कळलं, 32 फॉरनाईट म्हणजे 273.15 केल्विन आहे हे पण कळलं, स्टीम पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे 212 फॉरनाईट आहे हे पण कळलं, 373.15 हे केल्विन मधला स्टीम पॉईंट आहे ते पण कळलं आपल्याला. पण याचा उपयोग काय, उपयोग हा आहे की तुम्हाला एका स्केलमधनं दुसऱ्यामध्ये कन्वर्ट करता येते, आणि त्यासाठी हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याकडे लक्ष द्या. फॉर्म्युला बघा, टेम्परेचर ऑन वन स्केल मायनस लोअर फिक्स पॉइंट, अप्पर फिक्स पॉइंट, लोअर फिक्स पॉइंट. आता नवीन नाव आहेत, घाबरू नका. अप्पर फिक्स पॉइंट म्हणजे स्टीम पॉइंट आहे, लोअर फिक्स पॉइंट म्हणजे आईस पॉइंट आहे. नो चेंज. म्हणजे तुम्ही असं लिहू शकता इथं, यू कॅन राईट हिअर दिस इज स्टीम पॉइंट, आणि यू कॅन राईट हिअर आईस पॉइंट, आणि हा पण काय असतो आईस पॉइंट. सो टेम्परेचर ऑन वन स्केल मायनस लोअर फिक्स पॉइंट, अपर फिक्स पॉइंट मायनस लोअर फिक्स पॉइंट, हे तुम्हाला करता येईल. आणि हे टेम्परेचर अदर स्केल. आता याचं मिनिंग काय बघा, समजा डिग्री सेल्सिअस आहे TC, सांगा बरं आईस पॉइंट काय डिग्री सेल्सिअसचा 0, स्टीम पॉइंट किती 100, आणि हा काय आईस पॉइंट इक्वल टू काय फॉरनाईट 32 आईस पॉइंट, स्टीम पॉइंट आईस पॉइंट त्या स्केलचा. नाव यू कॅन कन्वर्ट. आता त्याला कन्वर्ट करण्यासाठी शॉर्टकट असतात, तर तुम्हाला इथे शॉर्टकट दिसतंय ते बघा, असं तुम्हाला करता येतं कन्वर्ट. हे बघा, याच्यात कन्वर्ट करता येतं, म्हणजे तुम्हाला कुठूनही कुठल्या स्केलमध्ये कन्वर्ट करता येतं. जसं तुम्हाला डिग्री सेल्सिअस करायचं तर यू कॅन इक्वेट देम. या समजा हे इकडून फॉरनाईट टू केल्विन करायचं, इक्वेट देम, असं इक्वेट करता येतं आपल्याला आणि काढता येते. आणि तो आपण शाळेत शिकतो तो 5/9 चा फॉर्म्युला पण वापरता येईल.
5/9 म्हणजे कसं, आता बघा ह्याला इकडे बघा नीट, TC अपॉन 100 इज इक्वल टू काय इकडे TF मायनस 32/180. सो TC इक्वल टू 100/180 TF मायनस 32. तर 100/80 काय 5/9 TF minus 32. This gives us conversion of this one place to one scale to other scale. ठीक आहे, तर नंतर लिहून घ्या. याचा असं ग्राफ पण काढता येतो ना, लिनियर रिलेशन आहे तर ग्राफ पण काढता येतो. ग्राफ मध्ये काय केलंय आपण, इथं 0 घेतलाय, इथं 50 घेतलाय, इथं 100 घेतलाय, आणि इकडे बघा टेम्परेचर फॉरनाईट आहे, इकडे डिग्री सेल्सिअस आहे. हे बघा आता तुम्हाला सांगतो, जे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे तुम्ही ग्राफ काढू शकता त्याचा. म्हणजे तुम्हाला इथं 50 डिग्री सेल्सिअस मला पाहिजे तर असं सरळ जायचं, इकडे बघायचं किती फॉरनाईट येत आहे. ठीक आहे, डायग्राम इज नॉट टू द स्केल, बट तुम्हाला हे काढता येऊ शकते. आणि दिस इज हाऊ वी कॅन कन्वर्ट. आता दुसरी गोष्ट अशी आहे की थर्मोमीटर बनवताना आपण त्याच्या नंबर ऑफ व्हरायटी बनवलेत. म्हणजे आता तुम्हाला एक सोपं सांगतो, मर्क्युरी थर्मोमीटर मध्ये टेम्परेचर वाढल्यावरती कुठली गोष्ट चेंज होते, टेल मी दिस आन्सर. कुठली गोष्ट चेंज होते? द आन्सर इज मर्क्युरीचं व्हॉल्यूम चेंज होते. अजून सोपं, त्याची लेंथ चेंज होते. म्हणजे याचा अर्थ काय आला की इथं टेम्परेचर कोण मेजर करायला लागले, लेंथ ऑफ द मर्क्युरी. लेंथ ऑफ मर्क्युरी वाढली तर काय म्हणणार आपण, टेम्परेचर वाढलंय. लेंथ ऑफ मर्क्युरी खाली आलं काय म्हणणार आपण, टेम्परेचर कमी झालंय. मग अशाच बऱ्याच प्रॉपर्टी राहू शकतात, त्या तुम्हाला इथे दिसत आहेत. पहिली बघा लेंथ ऑफ रॉड, जर टेम्परेचरनुसार चेंज होते लेंथ ऑफ रॉड, जर व्हॉल्यूम चेंज होते, किंवा मग इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स चेंज होऊ शकतो, किंवा मग प्रेशर ऑफ गॅस चेंज होऊ शकतो. तर याला आपण एक स्पेशल नाव दिलंय, आणि ते स्पेशल नाव काय, थर्मोमेट्रिक प्रॉपर्टीज. म्हणजे थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी म्हणजे कोण, जो टेम्परेचरला सेन्स करतो. अजून सोपं, जो टेम्परेचर वाढल्यानंतर वाढतो, कमी झाल्यावर कमी होतो, म्हणजे टेम्परेचरनुसार चेंज होतो, त्याला म्हणायचं थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी. हे लक्षात ठेवा. लेंथ ऑफ रॉड, व्हॉल्यूम ऑफ लिक्विड, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स अँड प्रेशर ऑफ गॅस, हे सगळे आहेत थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी. ओके, आता डेफिनेशन प्रॉपर्टी बघून घ्या. फिजिकल प्रॉपर्टी दॅट चेंजेस कंटिन्युअसली विथ टेम्परेचर and used to measure temperature is called thermometric property. And जे मटेरियल असं करतं, the material whose property is used to measure temperature is called thermometric substance. Example आहेत mercury, gas, platinum wire, etc. So these all are example. म्हणजे कळला पॉइंट, जो टेम्परेचर नुसार चेंज होतो त्याला आपण थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी. मग आपण पुढे काय केलंय, आता आपण जे TC-0 आहे ना, तसंच तुम्हाला याच्यात बनवता येतो. एक पुढे जाण्यापूर्वी एक छोटेसे डिस्कस करू. हे बघा, सेन्सिटिव्हिटी ह्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ काय म्हणले की थर्मोमीटर. थर्मोमीटर सेन्सिटिव्ह असला पाहिजे का नाही. स्मॉल टेम्परेचर चेंजला जर ते प्रॉपर्टी चेंज होत असेल तर त्याला आपण सेन्सिटिव्ह म्हणतो आपण. म्हणजे तुमचा थर्मोमीटर थोड्याही टेम्परेचर चेंजला सेन्स करत असेल तर तुम्ही म्हणणार टेम्परेचर सेन्सिटिव्ह आहे. हे का, आपण एखादा चिमटा घेतला लगेच त्याला असं काही झालं, सेन्सिटिव्ह आहे. तसं अॅनालॉगी काय, सेन्सिटिव्ह मायक्रोफोन हिअर्स विस्पर लाईक दिस. You know that. Accuracy gives correct temperature value every time. Reproducibility म्हणजे काय, आपण एकदा वापरलाय, दोनदा वापरलाय, रिझल्ट मध्ये चेंज नाहीये तर त्याला म्हणायचं क्विक थर्मल इक्विलिब्रियम. आणि लगेच काय होईल ते पटकन. आपण थर्मोमीटर बघा बऱ्याचदा काय करतो, असं मोजतो आणि खूप असं व्हायलेट असं वरती हे होते, व्हायब्रेट होत जाते. तर असं थर्मोमीटर फॉल्टी आहे, लक्षात ठेवा. तू पटकन लगेच थर्मल इक्विलिब्रियम जात असेल ना, दॅट इज गुड थर्मोमीटर अँड दॅट इज क्विक थर्मल इक्विलिब्रियम. त्याच्या नंतर कॅलिब्रेशन कसं करतो आपण. कॅलिब्रेशनला तुम्ही एक लक्षात ठेवा. आता बघा हा फॉर्म्युला फॅमिलियर आहे, T=100. आता हे ऍक्च्युली कसं आलंय माहितीये का, हे तुम्ही असं लिहिलंय TC-0/100-0 थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी ऍट गिव्हन टेम्परेचर, थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी ऍट आईस पॉइंट डिवाइड बाय थर्मोमेट्रिक पॉइंट ऍट स्टीम पॉइंट अँड थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी ऍट आईस पॉइंट. असं आपण याला लिहिलंय. त्याला 1-2 म्हणा, स्टीम म्हणा, वॉटेवर. हे बघा, P1 प्रॉपर्टी ॲट 0 डिग्री सेल्सिअस, P2 प्रॉपर्टी ॲट 100 डिग्री सेल्सिअस, प्रॉपर्टी ॲट अननोन टेम्परेचर. म्हणजे मगाशी आपण इथं जे स्केल चेंज करत होतो ना, त्याच्याऐवजी इथं थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी आली. एवढा फरक लक्षात ठेवा, एवढाच फरक लक्षात ठेवा. सो शॉर्ट मध्ये काय, TC × 100. बघा हा PT मायनस त्याला P1 म्हणा. जस्ट आय एम युझिंग द सेम नोटेशन इन द बुक, तुम्हाला सोपं व्हावं म्हणून. P2 - P1. सो दिस इज कॉल्ड टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. याला म्हणतात कॅलिब्रेशन करणं. द कन्वर्ट प्रॉपर्टी व्हॅल्यूज इन द टेम्परेचर नंबर्स. फिक्स पॉइंट युजेस आईस पॉइंट अँड स्टीम पॉइंट.
P1 प्रॉपर्टी. आता ही प्रॉपर्टी काय राहू शकते, मग अशी आपण शिकलो काय करू शकते, इट मे बी अ लेंथ, इट मे बी अ रेजिस्टन्स, इट मे बी अ प्रेशर, इट मे बी अ व्हॉल्यूम. आता आपण जस्ट बघा मागचं तुम्हाला लक्षात येत असेल. सो बेसिस फॉर मेजरमेंट, टेम्परेचर इज फाउंडेशन बाय कंपेरिंग फाउंड बाय कंपेरिंग हाऊ फार द प्रॉपर्टी हॅज चेंज. कुठली प्रॉपर्टी, थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी, जी आता मग अशी आपण शिकली. मग आता या फॉर्म मध्ये बघा, आता तुम्हाला एक साधं एक्झाम्पल म्हणून बघा, हे थेरी कळण्यासाठी बघा. जस्ट सी दॅट लेंथ ऑफ मर्क्युरी कॉलम, length of mercury column at ice point is 20 millimeter. Length of mercury column at steam point equal to 170 millimeter. Now the thermometer placed in the hot milk. समजा लेंथ ऑफ मर्क्युरी कॉलम एवढं दाखवत आहे, करस्पॉन्डिंग टेम्परेचर किती, तर विचार करा, फॉर्म्युला लावा इकडे 100 LT मायनस L1, L2 मायनस L1. LT किती आहे तुम्हाला कुठलं मोजायचं आहे, 65 मोजायचं आहे, टाकून द्या व्हॅल्यू. आईस पॉईंट किती आहे इथं कळला, 20 आहे बघा. स्टीम पॉईंट किती आहे, 170 हे बघा इकडे, आणि कॅल्क्युलेट करा. म्हणजे 65 मिलीमीटर लेंथ ऑफ मर्क्युरी, 65 मिलीमीटर लेंथ ऑफ मर्क्युरी 30 डिग्री सेल्सिअस दाखवतं, हे आपल्याला कळलं इथं. सो दिस इज हाऊ वी कॅन कॅलिब्रेट ऑर वी कॅन मेजर थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी. आता इथं कोण आहे थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी, तर लिहिलं बघा मी, लेंथ ऑफ मर्क्युरी कॉलम. सो थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी कोण आहे, लेंथ ऑफ मर्क्युरी कॉलम. नेक्स्ट वन, हाऊ टू रीड दिस स्केल. हे बघा, स्केल रीड करायसाठी काय करायचं आपल्याला, हेच पुन्हा बॉटम फिक्स पॉईंट कुठला 20. तर हे तुम्ही विचार करू शकता. याच्यावर तुम्ही आपली स्केल मनाची बनवू शकता. 20 मिलीमीटर जर 0 असेल, 170 100 असेल, 150 मिलीमीटर किती 100 आहे, यू कॅन मेजर दॅट. ओके, तर दिस इज हाऊ वी कॅन मेजर. हे बघा सगळ्या त्याच एक्झाम्पल आहेत, तुम्ही केअरफुली बघितलात लक्षात येईल तुम्हाला. इथे बघा काय इथे कोण आहे थर्मोमीटर प्रॉपर्टी बघा, रेजिस्टन्स थर्मोमीटर R1 R2. R1 R2 काय आहेत, हे आहेत इथं थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी, हे लक्षात ठेवायचं आहे. तर हा टेबल 1-2 मिनिट पॉज करून बघा. दिस इज टोटल स्टोरी आपण जी शिकली आहे बघा, इथे आपण बघतोय. सो जस्ट सी दिस व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. बघा पहिला काय दिसतोय, लेंथ ऑफ रॉड, व्हॉल्यूम ऑफ लिक्विड, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स ऑफ ए मेटल वायर, प्रेशर ऑफ गॅस. ही 4 थर्मोमेट्रिक प्रॉपर्टीज आहेत. इथं व्हॉट ऍक्च्युअली चेंजेस, इथं बघा what actually changes, change in length, change in volume, change in electrical resistance, change in pressure of gas, change in pressure of gas. युनिट काय, मीटर, इथं युनिट काय, मीटर क्यूब. व्हॉल्यूम आहे बघा, ओहम, लक्षात येते का, ओहम. इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स आहे ते, आणि पास्कलचं माहिती आहे प्रेशर आहे. सॉलिड एक्सपान्शन ऑफ थर्मोमीटर याला म्हणतात, मर्क्युरी अल्कोहोल थर्मोमीटर, रेजिस्टन्स थर्मोमीटर नावं त्यांची, कॉन्स्टंट व्हॉल्यूम गॅस थर्मोमीटर. अँड रॉड एक्सपांड लाईक अ स्ट्रेचिंग स्केल, ते यूज करा. रायझिंग मर्क्युरी आपल्या घरचा तो जो आपण जे वापरतो तो वाला. हॉट वायर रेजिस्टन्स हे जनरली वापरलं जातं इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये. फास्टर मॉलिक्युल्स, मोर प्रेशर. सो असं आपल्याला करता येते. सो दिस इज ओव्हरऑल हाऊ वी कॅन कन्वर्ट. म्हणजे पहिले आपण काय शिकलो बघा, टेम्परेचर कसं मेजर करायचं. देर आर 3 स्केल्स. एकमेकात कन्वर्ट कसं करायचं ते शिकलो आपण. त्यानंतर ह्याला कसं वापरायचं, थर्मोमीटरला कसं कन्वर्ट करायचं ते त्याच्यामध्ये येते. सो आता बघा ह्याच्यात काय आपल्याला बघायचं आहे, दीज आर द न्यूमेरिकल्स. आता आपण तर डायरेक्ट PYQ करणार आहोत, त्यामुळे इथं फारसा आपल्याला वेळ घालायचं नाही आहे. तर हे शॉर्टकट असं काढता येतं आपल्याला. प्रेशर राईज हे सगळे न्यूमेरिकल्स आहेत. सो दिस इज रिगार्डिंग टेम्परेचर. मी छोटा रिकॅप घेतो बघा. स्टार्ट केलं आपण डिस्कशनला, व्हॉट इज अ टेम्परेचर. टेम्परेचर इज अ मेजर ऑफ हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ द बॉडी. टेम्परेचर इज अ ॲव्हरेज मेजर ऑफ ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. त्यानंतर आपण शिकलो सिस्टीम सराउंडिंग बाउंड्री. सिस्टीम सराउंडिंग बाउंड्रीमध्ये लक्षात घ्या, सिस्टीम सराउंडिंग बाउंड्रीमध्ये त्याला सिस्टीमचे 3 टाईप आहेत. 3 टाईप कुठले आहेत, एव्हरीवन नोज. क्लोज, ओपन, आयसोलेटेड. ओपन मध्ये हीट एनर्जी, हीट आणि मास एक्सचेंज होतात. क्लोज मध्ये हीट होते, मास नाही. आणि आयसोलेटेड मध्ये दोन्ही पण एक्सचेंज होत नाही. का शिकायचं आहे, बिकॉज झिरोथ लॉ. झिरोथ लॉ काय दाखवतो, थर्मल इक्विलिब्रियम. 2 बॉडी आहेत आणि दोघांचं टेम्परेचर सेम असेल, and if there is a no heat transfer, that is called thermal equilibrium. आणि झिरोथ लॉ काय म्हणते, जर ए बॉडी सी सोबत थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे आणि बी जर सी मध्ये थर्मल इक्विलिब्रियम आहे, तर ए अँड बी ऑटोमॅटिकली थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतील. आणि याचा यूज केला आपण थर्मोमीटर मध्ये. बॉडी, याचं वॉल आणि मधलं कॉलम लिक्विड सगळे थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आल्याशिवाय तुम्हाला टेम्परेचर मोजता नाहीयेत. त्याच्यानंतर आपण गेलो टेम्परेचर कसं मेजर करायचं आहे. मेजर करण्यासाठी आपण पाहिलं देर आर 3 स्केल्स, डिग्री सेल्सिअस, फॉरनाईट, केल्विन. डिग्री सेल्सिअसचा
लोअर पॉईंट म्हणजे आईस पॉईंट 0, हायर पॉईंट इज 100 डिग्री सेल्सिअस, फॉरनाईटचा 32 212 आणि केल्विनचा 273.15 373.15. आणि याला एकमेकांमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण स्केल बनवली, टेम्परेचर ऑफ वन स्केल मायनस आईस पॉईंट और लोअर फिक्स पॉईंट डिवाइड बाय अपर फिक्स पॉईंट मायनस लोअर फिक्स पॉईंट किंवा स्टीम पॉईंट मायनस येस. सो टेम्परेचर ऑन वन स्केल minus ice point divided by steam point minus ice point equal to temperature on other scale minus lower fixed point upper fixed point divided by तो आठवा तुम्ही फॉर्म्युला. आणि याच्यात आपलं काय करता येतं, एका स्केलमधून दुसऱ्या स्केलमध्ये कन्वर्ट करता येतं. पण त्यानंतर आपण शिकलो की त्याचे व्हरायटी ऑफ थर्मोमीटर आहेत. मर्क्युरी थर्मोमीटर आहे किंवा रॉडचं थर्मोमीटर आहे. थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी शिकलो आपण. जी प्रॉपर्टी टेम्परेचरमध्ये चेंज होते त्याला आपण म्हणतो थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी. आणि मध्ये सबस्टन्स कुठला वापरलाय त्याला म्हणतो थर्मोमेट्रिक सबस्टन्स. तर 4 लक्षात ठेवायचे, लेंथ ऑफ रॉड, व्हॉल्यूम ऑफ मर्क्युरी, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स आणि चौथा काय म्हटलं होतं आपण, प्रेशर. ओके, सो दॅट इज चेंज. तर यामध्ये कोण चेंज होते त्यानुसार त्याची नावं आपण दिली. थर्मोमेट्रिक प्रॉपर्टीचा फॉर्म्युला आपल्याकरता काय करायचं आहे, TC = 100 इंटू PT - P1 डिवाइड बाय P2 - P1. PT काय, द थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी ॲट गिवन टेम्परेचर. P1 काय, थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी ॲट 0 डिग्री सेल्सिअस. P2 काय, थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी ॲट स्टीम पॉईंट. ओके, याचा यूज करून तुम्हाला त्या प्रॉपर्टीमध्ये कधी रेजिस्टन्स दिला जाईल, कधी लेंथ दिलं जाईल, कधी व्हॉल्यूम दिलं जाईल, अशानुसार ते चेंज केलं जाईल. सो आणि लास्टला आपण कन्क्लुजन पाहिलं चारही प्रॉपर्टीचं. तर इन दिस वे वी कॅन डील विथ द होल डिटेल. आपण डिटेलमध्ये शिकलंय हाऊ वी कॅन कन्वर्ट इन टू टेम्परेचर. सो होप यू अंडरस्टूड दिस ऑल स्टफ रिगार्डिंग द टेम्परेचर. ओके, आता हा फरक एकदा बघून घेऊ आणि सेशनला एंडला जाऊ. बघा, टेम्परेचर हीटमध्ये एक फरक लक्षात घ्या. तिथे बघा, टेम्परेचर टेल्स हाऊ हॉट ऑर कोल्ड बॉडी इज, बरोबर आहे. पण हायर टेम्परेचर म्हणजे हॉटर बॉडी म्हणतो आपण लगेच, आणि टेम्परेचर इज नॉट हीट. डू नॉट कन्फ्यूज. हीट इज एनर्जी इन ट्रान्झिट, लक्षात ठेवा. टेम्परेचर इज अ मेजर ऑफ हॉटनेस और कोल्डनेस, हा फरक लक्षात ठेवा. हीट फ्लो काय होते, बिकॉज ऑफ टेम्परेचर डिफरन्स. इफ देर इज अ नो टेम्परेचर डिफरन्स, नो हीट फ्लो. रिमेंबर दिस. अँड डिटरमिन डिरेक्शन ऑफ हीट फ्लो डिपेंड्स ऑन अमाऊंट ऑफ सबस्टन्स इंडिपेंडेंट ऑफ मास. ही मासवर डिपेंड असणारी प्रॉपर्टी नाही आहे. डिपेंड्स ऑन मटेरियल अँड स्टेट, डज नॉट डिपेंड ऑन मटेरियल और अमाऊंट. एकच झालं वरचं. युनिट लक्षात ठेवा, जूल कॅलरी, जूल कॅलरी, किलो कॅलरी, जूल SI युनिट, कॅलरी CGS युनिट, केल्विन और डिग्री सेल्सिअस और फॉरनाईट म्हणू शकता. हीट इज मेजर्ड इनडायरेक्टली, कॅलोरीमीटरचा यूज करा. टेम्परेचर डायरेक्ट मेजर केलंय, माहिती आपल्याला, थर्मोमीटर शिकतो आपण आता. हीट कुणाशी रिलेटेड आहे, टोटल क्वांटिटी ऑफ एनर्जीशी रिलेटेड आहे. टेम्परेचर कोणाशी रिलेटेड आहे, कायनेटिक एनर्जी रिलेटेड आहे. डू नॉट कन्फ्यूज. एक्झिस्ट ओनली इन ड्युरिंग ट्रान्सफर, एक्झिस्ट ॲज अ स्टेट प्रॉपर्टी. व्हॉट इज दिस स्टेट प्रॉपर्टी? स्टेट प्रॉपर्टी म्हणजे एका पर्टिक्युलर पॉइंटला पॉइंट फंक्शन आणि पाथ फंक्शन आपण जे म्हणतो ते पुढे थर्मोडायनामिक्समध्ये शिकू आपण. पण लक्षात ठेवा, एखादी प्रोसेस आहे, आता इथं आल्या पण सांगतो, एखादी प्रोसेस आहे. प्रोसेस म्हणजे एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला जातो की नाही आपण, तर तो पॉईंट म्हणजे स्टेट आहे. एका स्टेटपासून दुसऱ्या स्टेटला चेंज करायला प्रोसेस लागते आणि ती जी कर्व काढतो त्याला आपण पाथ म्हणतो. तर हीट आणि वर्क पाथ फंक्शन असतात, पुढे आपण शिकू. इंटरनल एनर्जी मात्र पॉईंट फंक्शन असते. आता त्याचा रिलेव्हंट काही नाही इकडं. सो एक्झिस्ट ओनली ड्युरिंग ट्रान्सफर, स्टेट प्रॉपर्टी. कॅन कॉज चेंज इन द टेम्परेचर और इट इज इंडिकेट्स थर्मल स्टेट ऑफ द सिस्टम. हे मात्र इम्पॉर्टंट आहे. टेम्परेचर, डिग्री ऑफ हॉटनेस, हीट इज एनर्जी इन ट्रान्झिट. व्हॉट इज दिस ट्रान्झिट मीन? ट्रान्झिट म्हणजे जे फ्लो मध्ये आहे. हीट ऑलवेज फ्लो फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. हा फरक आपल्याला पुढे जाण्यापूर्वी माहित पाहिजे. सो हीट इज एक्झॅक्टली, हे बघा, आता हीटला आपला पुढे डिटेल शिकायचं आहे. तरी पण हे तुम्ही बघा, हीट इज नथिंग बट हॅव्हिंग अ सच युनिट, जूल. बघा, सगळे युनिट मी तर माउंट केले, जूल, कॅलरी, किलो कॅलरी, BTU, ब्रिटिश थर्मल युनिट. अर्ग आहे, CGS म्हणजे स्पेशली. कॅलरी ऍक्च्युली काय, हीटचं खरं युनिट आहे. जूल हे वर्क कडून आलंय. इलेक्ट्रॉन वोल्ट आपण शिकतो मॉडर्न फिजिक्समध्ये. हे सगळे वर्क आणि हीटच्या म्हणता येईल की युनिट्स आहेत. So heat is a form of energy that flows from body at higher temperature to body at lower temperature due to a temperature difference. Without temperature difference, heat is not flowing. आपण कंडक्शन मध्ये याला जरा डिटेल मध्ये शिकूयात. पण लक्षात ठेवा, आता एनर्जी इन ट्रान्झिट, heat flows only when temperature are different. Fixed rule, heat flows from higher temperature to lower temperature. याच्यात व्हायोलेशन नाही होत. This is very important. So आता एवढे युनिट आहेत बघा. This all units are there. Okay. आता या सर्किट सोबतची जी अॅनालॉजी आहे ते आपण कंडक्शन शिकताना डिटेलमध्ये पाहूयात. तर आताच्या ह्या सगळ्या कन्क्लुजनमध्ये टेम्परेचर आणि हीट आपलं कळलं पाहिजे. पुढचा जो सेशन आहे
त्यामध्ये आपण करूया थर्मल एक्सपान्शन. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट फ्रॉम सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे हा पहिला पार्ट संपतो. त्यानंतर हीट, कंडक्शन, स्पेसिफिक हीट अँड चेंज ऑफ स्टेट वगैरे फेज डायग्राम हा सगळा पुढच्या पॉईंटमध्ये शिकूयात. ओके, सो होप you understood about temperature, it's a measurement and it's a calibration and thermometric property. Thank you.